चला, स्वागत आहे सगळ्यांचं. वेलकम टू सदैव क्लासेस. तुमचं मॅथ्सची रिव्हिजन लेक्चर चालू केलेले आहेत आपण. त्यामध्ये आज आपण पहिला जो चॅप्टर आहे तुमचा लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल्स, दोन चलातील रेषीय समीकरणे, यातील मॅथ्सचं जो तुमचा प्रॅक्टिस सेट 1.4 आहे तो आपण सोडवणार आहोत. त्याच्यातली दोन गणितं पण ऑलरेडी घेतलेली आहेत. आपण पुढच्या गणिताकडे वळूया. ही दोन गणितं आपली झालेली आहेत. आपण वळूया आपल्या तिसऱ्या गणिताकडे. बघा, हे तुम्हाला सुरुवातीला मी आयडिया पण दिलेली होती की कसं करायचं आहे आपल्याला. चला लक्ष द्या. येस. इथे आपलं समीकरण आहे 27 छेदात x वजा y अधिक 31 छेदात y अधिक 3 बरोबर 85. मग हे या ठिकाणी आपण समीकरण एक क्रमांक लिहिलं आहे. फक्त 27 बाजूला घेतलं, 31 बाजूला घेतलं. बाकी हे 1 छेदात x वजा y असंच ठेवलेलं आहे. सॉरी, 1 छेदात x वजा 2 आणि इथे 1 छेदात y अधिक 3. सिमिलरली हे पण समीकरण आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. दुसरं समीकरण, त्यामध्ये 31 बाजूला घेऊन आपण कंसामध्ये घेतलेलं आहे 1 छेदात x वजा 2. आणि इथे सुद्धा हे 27 बाजूला घेतले आपण आणि कंसामध्ये उरलेलं आहे 1 छेदात y अधिक 3. हे का घेतलं? कारण आपल्याला या ठिकाणी यांची जागा बदलून म्हणजे यांच्याऐवजी आपल्याला दुसऱ्या किमती टाकायच्या आहेत. तर काय केलं आपण? समीकरण 1 समीकरण 2 घेतलं. बरोबर. फक्त आपण काय केलं, हे वेगळं केलं. आता तुम्हाला काय करायचं, व्हॉट यू नीड टू डू हिअर, 1/x-2 घेतला आपण a आणि 1/y-3 सॉरी y+3 घेतला b. रिप्लेस केलं आपण. समजलं काय केलं आपण? रिप्लेस केलं या ठिकाणी. ओके. सो रिप्लेस केल्यानंतर काय मिळालं तुम्हाला? बघा, इथे हा टोटल काय झाला तुमचा? a झाला. हा टोटल झाला b. बरोबर. इथे पण तुमचा हा झाला a आणि हा झाला b. मग तुम्हाला काय मिळणार या ठिकाणी? 27a अधिक 31b बरोबर 85 आणि 31b अधिक 27 बरोबर 89. सो विल गेट द टू इक्वेशन्स हिअर. टू इक्वेशन मिळाले. कोणते इक्वेशन बघा इथे. नाव. आता या इक्वेशन्स तुम्हाला मिळाल्या. तुम्हाला माहिती आहे की अशा प्रकारच्या गणितामध्ये आपण काय करतो, तर सुरुवातीला बेरीज, नंतर वजाबाकी आणि पुन्हा बेरीज. ओके. सो ऍडिशन करतो आधी, मग सबट्रॅक्शन करतो आणि पुन्हा आपण ऍडिशन करतो. बघा, सो वी आर ऍडिंग, वी आर सबट्रॅक्टिंग आणि परत आपण ऍड करतोय. या गणितामध्ये तुम्हाला ही गणितं मी सांगितली होती 1.1 सोडवताना. नाव, कारण याच्यामध्ये बघा हे क्रॉस बघा तुम्हाला दिसतंय 27, 27, 31, 31. असं असल्यावर तुम्हाला दुसरी मेथड फॉलो करायची नाही. सो इक्वेशन 3 आणि 4चं ऍडिशन करा. इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4चं ऍडिशन करा. व्हॉट विल गेट हिअर? 27 आणि 31 किती झाले? 58. इथे पण 31 आणि 27 किती झाले? 58. 58a 58b. बरोबर. आणि यांचं ऍडिशन करा. किती मिळाले? 174. 174. हे सोडवा. 58 58 कॉमन काढा आणि एक 58 58 कॉमन काढून या 174 ला डिवाइड करा. भाग लावा. किती भाग जाईल तुमचा? बघा, इथे भाग जातो 3 ने. कितीने भाग जातो? 3 ने. बघा, मग फायनली तुम्हाला इक्वेशन 5 मिळालं. a प्लस बी बरोबर 3. a प्लस बी इज इक्वल टू 3. ओके. ही स्टेप फक्त सोडवत चालू आपण. एवढं सोडवत चालू. आता काय करायचं? वजाबाकी करायची यांची. काय करायची? यांची वजाबाकी करायची. ते दिलं बघा. तुम्हाला काय करायचंय? 4 मधून 3 वजा करायचे. या 4 मधून हे 3 वजा करायचे इथे. सो सबट्रॅक्शन करताना तुम्हाला सुद्धा सेम सिमिलर जावं लागेल. 31 मायनस, बघा, 31 मायनस 27 किती आले? 4a. इथे पण 27 मायनस 31 किती आले? -4b. आणि 89 मायनस 85 इज इक्वल टू 4. बरोबर. किती आले? 4 आले. इथे पण हा 4 4 गेला तुमचा. कॉमन केलं. कॉमन जर बाहेर काढला आणि भाग लावला तुमचा 4 4 गेला. उत्तर मिळालं तुम्हाला a वजा b बरोबर 1. किती मिळालं तुम्हाला? a वजा b बरोबर 1. मग इक्वेशन 5 मिळालं. इक्वेशन 5, इक्वेशन 6. समीकरण 5, समीकरण 6. बरोबर. इथपर्यंत आल्यानंतर काय करायचं तुम्हाला? आता यांची बेरीज करायची. इथे बघा, समीकरण 5 आणि समीकरण 6 ची बेरीज करून ऍड करायचे. ऍड केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल? इथे बघा, ए, हा ए आणि ए किती झाले? 2a झाले. तुमचा बी बी कट झाला. बेरजेमध्ये चिन्ह बदलत नाहीत. 3 अधिक 1 झाले 4. 2a बरोबर किती मिळाले? 4. भाग लावा. तुम्हाला a बरोबर किती मिळाले? 2. a बरोबर किती मिळाले? 2 मिळाले. राईट. आता ए मिळाला, तुम्हाला बी काढायचं. ए मिळाला, तुम्हाला बी काढायचं. गणित संपलेलं नाही, लक्षात घ्या. ए काढल्यानंतर तुम्हाला बी काढायचं. इथे ए बरोबर 2 ही किंमत तुम्हाला ठेवायची आहे. समीकरण 5 मध्ये ठेवायची आहे. ए बरोबर 2. ठीक आहे. इथे बघा, ए अधिक बी बरोबर किती आले? 3. 2 अधिक बी बरोबर 3. मग बी किती मिळाला तुम्हाला? मिळाला बी बरोबर मिळाला 1. बी किती मिळाला? 1. आता ए मिळाला, बी मिळाला. आता तुम्हाला काय काढायचं आहे? एक्स आणि वाय. लक्षात घ्या, ए आणि मिळाला, बी मिळाला, तुम्हाला काय काढायचं आहे? एक्स आणि वाय. सो 1/x-2 काय घेतलं होतं आपण? 1/x-2 वी हॅव टेकन ए. काय घेतला होता आपण? ए घेतला होता. नाव, इन्स्टिड ऑफ ए न घेता आपण काय घेणार आहोत? वी आर टेकिंग 2. काय घेतलं आपण? 2. आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय येणार? 1 इंटू क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 इंटू एक्स 2x अँड 2 2 जा 4 -4. बरोबर. हे बघा इथे आले.
1 मायनस 2x मायनस 4. आता हे परत सोडवा. हा प्रशांत बोल काय झालं इकडे बघा. हा 4 तिकडे घेऊन जा. बोल प्रशांत. इकडे आले 2x. सर चुकून झालं ते. ओके ओके. सो 1 प्लस 4 इज इक्वल टू 2x. सो 5 इज इक्वल टू 2x. बघा 5 इज इक्वल टू 2x आलं आपल्या ठिकाणी. आणि मग तुम्हाला x किती मिळालं तुम्हाला इथे x इज इक्वल टू 5/2. x is equal to 5/2. राईट गाईस. सो यू गेट x is equal to 5/2. बघा इथे हे पण सोडून दिले मी तुम्हाला इथे, पण तरी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी पुन्हा मी सोडून दाखवतो इथे बघा. कारण नाही कळत, कन्फ्युजन होतं कधी कधी काय कुठल्या कुठल्या स्टेप कशा कशा आल्यात, म्हणून मी तुम्हाला पुन्हा सोडून दाखवते. आणि व्हिडिओ जर तुम्ही परत बघितलात, मी म्हणत होतो की मी माझा इन्सिस्ट असंच असेल की बाकीचे व्हिडिओ नाही परंतु मॅथ्सचे व्हिडिओ परत बघा, कारण त्यासाठी तुम्हाला आणखी आयडिया येत जाते. आता दुसरं काय घेतो तुम्ही, वाय व्हॉट यू हॅव टेकन 1/y+3. 1/y+3 इज इक्वल टू b. Right, 1/y+3 is equal to b. So what is the value of b? B is equal to 1. So b is equal to 1. मग इथे 1 घ्या, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, you will get 1 is equal to y+3. Yes, 1 is equal to y+3. So हा 3 तिकडे घेऊन जा. What will happen? It will be subtracted. So 1 is equal to 1 minus 3. So it is equal to 1 is equal to, sorry, y is equal to minus 2. Sorry, y is equal to -2. बघा हे तुम्हाला मिळालं y इज इक्वल टू -2. हे पण तुम्हाला सोडून दाखवलं बघा मी या फायनल स्टेपला, हे सुद्धा ऑलरेडी सोडून दाखवलेलं इथे आहे. राईट. तुम्हाला ए आणि बी आलं तर तुम्ही थांबायचं नाही, बिकॉज यू वॉन्ट एक्स अँड वाय. तुम्ही एक्स पण वाय पण काढायचं नाही, तुम्ही इथे येऊन थांबायला झालं आमचं असं नाही. चला लक्षात घ्या. कोणाला डाऊट आहे का इथपर्यंत सांगा बरं. चला क्वेश्चन नंबर 4 बघा. क्वेश्चन 4 आहे आपल्याकडे. क्वेश्चन एकच क्वेश्चन आहे. ओके नो प्रॉब्लेम. चला क्वेश्चन 4 घेऊया आपण. अजून काही राहिलं ते पण कंटिन्यू करू ना, आपण रिव्हिजन करायची ना आपल्याला. चला क्वेश्चन 4 कुठे गेला क्वेश्चन 4. येस. नाव लेट्स सी. याच्यावर बघा इथे ऑलरेडी आता 1 दिले, त्यामुळे वेगळं काही करा तुम्हाला. एक एक मी बाहेर घेतला जरी त्याची काही आवश्यकता नाही घ्यायची सुद्धा. चला इक्वेशन नंबर 1 आहे ही. 1/3 1/3x प्लस वाय प्लस 1/3x मायनस वाय इज इक्वल टू 3/4. किती आले 3/4 आले. सिमिलरली इकडे पण बघा, इथे ऑलरेडी 2 दिलेले बाहेर, म्हणजे तुम्हाला इथे 3x आणि इथे 3. आता हे बाहेर घेताना तुम्हाला 1 बाहेर येणार, म्हणजे 1/2. 1/2 in bracket 1/3x plus y, then again minus 1/2 in bracket 1/3x minus y is equal to minus 1/8. इथे पण तुम्हाला रिप्लेस करायचं आहे. रिप्लेसिंग द व्हॅल्यू ऑफ 1/3x plus y is equal to a and 1/3x minus y is equal to b. रिप्लेस करायचं. सो व्हॉट विल गेट हिअर, इथे टोटल a झाला. a plus b is equal to 3/4. then here काय ना तुमचा a/2 मायनस b/2 इज इक्वल टू मायनस 1/8. पुढे दाखवलेच आहे बघा आपल्याला. वाटतं थोडं सोपं नाही, आणि तुम्हाला पुढे करायचे बघा. हे तुम्हाला असं मिळालं, तुम्हाला सोडून दाखवतो मी. इथे तुम्हाला काय मिळालं इकडे दाखवतो बघा तुम्हाला सोडून. इकडे बघा इक्वेशन नंबर 3 हा का. a/b बरोबर काय मिळालं तुम्हाला 3/4. राईट. आता या 4 ने काय करा, या दोघांना गुणायचं. ए आणि बी ला 4 ने गुणावं लागेल. यू हॅव टू मल्टिप्लाय. सो व्हॉट विल गेट हिअर 4a प्लस 4b. सो यू विल गेट हिअर 4a प्लस 4b इज इक्वल टू 3. बघा 4a प्लस 4b इज इक्वल टू 3 आलं का. इक्वेशन नंबर 3. 4a प्लस 4b इज इक्वल टू 3. गेटिंग. समजलंय. हा परत आता इथे काय मला तुम्हाला a मायनस 2 मागे सांगितलं तुम्हाला मी. हे बघा a/2 मायनस b/2 इज इक्वल टू मायनस 1/8 इज इक्वल टू मायनस 1/8. राईट. आता काय करायचं, हा जो 2 आहे ना ह्याला बाहेर काढायचं. हा 1/2 बाहेर काढायचं इथे. व्हॉट विल रिमेन, a मायनस b असं ठेवायचं इज इक्वल टू मायनस 1/8. राईट, मायनस 1/8. आता 2 तिकडे घेऊन जा. व्हॉट विल हॅपन, काय होईल बघा, a मायनस b इज इक्वल टू मायनस 1/8 इंटू 2. मायनस 1/8 इंटू 2. 2 नेला भाग लावायचा, डिवाइड करायचंय. काय येणार बघा तुमचं हिअर. 2 1 जा 2, 2 4 जा 8. 2 1 जा 2, 2 4 जा 8. राईट. मग तुम्हाला काय मिळणार अजून फायनली इथे बघा, इथे लिहितो जागा आपल्याकडे. सो युल गेट a मायनस b इज इक्वल टू मायनस 1/4. मायनस 1/4. परत क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, तुम्हाला मिळणार 4a मायनस 4b
4a minus 4b is equal to -1. हे बघा 4a minus 4b is equal to -1. इक्वेशन नंबर 4. गेटिंग? समजतंय का? बघा आता इक्वेशन 3 मिळाली, इक्वेशन 4 मिळाली, इक्वेशन 3 मिळाली, इक्वेशन 4 मिळाली. 4a अधिक 4b, 4a वजा 4b. डायरेक्टली आपण बेरीज करू शकतो. म्हणजे तुमचा हा जो 4b आहे ना, प्लस मायनस हा कट होणार. सो ऍड करा याला. इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 चे ऍडिशन करा इथे. 4 आणि 4 किती झाले? 8. हा 4b गेला इथे. 3 minus 1 is equal to 2. So you get 8a. 8a is equal to 2. ठीक है, सो डिवाइड करा. a is equal to 2/8 and finally you get a value of a is equal to 1/4. a ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला? 1/4 मिळालेली आहे. आता ही a ची व्हॅल्यू तुम्हाला काय करायची आहे? b एक a मिळाला, सो यू हॅव टू फाइंड आउट b. आता b काढा. b काढल्यानंतर मग तुम्हाला x आणि y मिळेल. या पद्धतीने दाखवतो मग मी सगळं सोडून. सो 4a plus 4b is equal to 3. आता 4a आहे ना, सो a is what? 1/4. बघा तुम्हाला दाखवलं इथे a is what? 1/4. ते टाइप करताना मला ते छेद हे इथे दाखवता येत नाही, म्हणून मला थोडंसं वेगळं तिथे असं क्रॉसमध्ये दाखवावं लागतं ते. 4b इज इक्वल टू 3. राईट? तुमचा इथे बघा हा 4 आणि हा 4 कट झालाय. उरलं काय? 1 प्लस 4b इज इक्वल टू 3. राईट? 1 प्लस 4b इज इक्वल टू 3. राईट? 1 प्लस 4b इज इक्वल टू 3. हा 1 तिकडे घेऊन जा. काय होणार? सबट्रॅक्शन होणार. यू विल गेट 4b इज इक्वल टू 3 minus 1. 3 minus 1 is equal to 2. फायनल तुम्हाला मिळालं b is equal to 2/4. b ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 1/2. b ची व्हॅल्यू किती मिळाली? 1/2. So you get the value of a is equal to 1/4 and b is equal to 1/2. Now याची व्हॅल्यू ऍड करायची तुम्हाला. Put these values. So 1/3x plus y. 1/3x plus y इज इक्वल टू ए. बरोबर की नाही? इज इक्वल टू ए. ए काय करायचं आपल्याला? ए इज ऑलरेडी 1/4. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. यू विल गेट, हे मिळेल तुम्हाला 3x plus y इज इक्वल टू 4. सिमिलरली इथे b इज 1/2. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. तुम्हाला मिळेल 3x minus y इज इक्वल टू 2. राईट? हिअर 3x plus y, 3x minus y. परत ऍडिशन करा. याला सोडवायचं ऍक्च्युली. याचं ऍडिशन करा. बघा y गेला, उरलं काय? तुमचं y गेला, उरलं काय? 6x इज इक्वल टू 6. 6x इज इक्वल टू 6. x किती आला तुम्हाला इथे? 1 divided 6/6 इज इक्वल टू 1. बघा x किती मिळाला? 1 मिळाला. सो यू गेट द व्हॅल्यू ऑफ x हिअर. हे सोडवलं नाही पुढे, मी सोडून तुम्हाला सांगायचं सोडवायचं ते. सोडवलं पुढे डायरेक्ट मी इथे व्हॅल्यू टाकलेलं आहे, पण तुम्ही सोडू शकता. सो यू गॉट द व्हॅल्यू ऑफ x किती मिळाला? 1. सो आता y काढायचा. सो 3 into 1 ही इक्वेशन बघा. सेम इक्वेशन घेतो आपण इकडे. 3 into 1 प्लस y is equal to 4. 3 1 जा 3. 3 1 जा 3. 3 plus y is equal to 4. 3 plus y is equal to 4. So y is equal to 4 minus 3. Y is equal to 4. Minus 3. Therefore y is equal to 1. Y is equal to 1. y किती आला? 1 आला. गेटिंग? समजलं? मी सोडून दाखवलं तुम्हाला, तुम्ही स्वतःहून सोडू शकता. ऍज अ व्हिडिओ बघा. तुम्हाला प्रत्येक स्टेप अँड स्टेप तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला प्रत्येक स्टेप अँड स्टेप या ठिकाणी कळेल. बरोबर की नाही? बघा तर असा प्रकार तुमचा 1.4 तुमचा मी पूर्णपणे दाखवलेला आहे आणि समोर सर्व रेडी असल्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागला नाही. आणि स्क्रीन पण तुम्हाला एकदम क्लिअर कट स्क्रीन आहे बघा. जी पॉवर पॉईंटची जी स्क्रीन आहे ती पण तुम्हाला पूर्णपणे क्लिअर कट दिसते या ठिकाणी बघा. तुमच्या ह्याच्या जर व्हिडिओ जरी बघाल ना तरी तुम्हाला अशी क्लिअरिटी दिसणार आहे माझ्या मते तरी.